काळजी घेत नव्हते, वृद्धाश्रमात पाठवलं। मग 85 वर्षाच्या बापांनी शिकवला आयुष्यभराचा धडा। नावी असलेली संपूर्ण संपत्ती थेट असं। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली इथं घडलेली ही घटना सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे। नतू सिंह नावाचे 85 वर्षाचे वृद्ध अचानक आपल्या घरातून निघून गेले आणि एका आश्रमात राहायला गेले। गावात चर्चा सुरू झाली। एवढ्या मोठ्या घरात राहणारे मुलाबाळांनी भरलेलं कुटुंब असलेले नतू सिंह अचानक आश्रमात का गेले? शेजाऱ्यांनाही काही समजत नव्हतं। काही दिवसांनी समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक होती। पत्नीच्या निधनानंतर नतू सिंह एकटं पडले होते, पण ज्यांच्यावर आयुष्यभर प्रेम केलं, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, तीच मुलं त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करत होती असं सांगितलं जात होतं। हळूहळू परिस्थिती इतकी बिघडली की 85 वर्षाच्या या वृद्धाला स्वतःचं घर सोडून आश्रमात राहण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि इथूनच पुढे घडली एक अशी घटना ज्यानं सगळ्यांनाच धक्का बसला। गेल्या 7 महिन्यांपासून नतू सिंह आश्रमात राहत होते। मुलांकडून कोणतीही विचारपूस नव्हती, ना भेट ना फोन। पण अचानक एके दिवशी त्यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। नतू सिंह यांनी काही कागदपत्रांची तयारी सुरू केली, सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शांतपणे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाबद्दल कुणालाही कल्पना नव्हती, मुलांनाही नाही, नातेवाईकांनाही नाही। पण काही दिवसांनी जेव्हा ही माहिती बाहेर आली तेव्हा सगळेच थक्क झाले, कारण हा निर्णय केवळ कुटुंबासाठी नव्हता तर समाजासाठीही एक मोठा संदेश देणारा ठरला। 85 वर्षाच्या नतू सिंह यांनी आपल्या नावावर असलेली संपूर्ण संपत्ती थेट उत्तर प्रदेश सरकारच्या नावे करण्याचा निर्णय घेतला। मुलांना संपत्तीतून बेदखल करत त्यांनी मृत्यूनंतर त्या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभारावे अशी इच्छा व्यक्त केली। इतकंच नाही, त्यांनी आपला देहही मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही मुलांकडून काढून घेतला। आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केलं त्यांच्याच दुर्लक्षामुळे घेतलेला हा निर्णय आता देशभरात चर्चेचा विषय ठरतोय आणि 85 वर्षाच्या या बापानं आपल्या मुलांनाच नाही तर संपूर्ण समाजालाच आयुष्यभराचा धडा दिलाय।